महाविकास आघाडीमध्ये कोणीही मोठा भाऊ नाही, पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचा दावा। जागा वाटपावर अजून चर्चाच झाली नसल्याचंही वक्तव्य। विधानसभेच्या मोर्चे बांधणीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत, आज शरद पवार शाहू महाराजांसोबत बैठक घेणार। महाविकास आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची आज बैठक, विधानसभेसाठी किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा या संदर्भात चर्चा होणार। क्रॉस वोटिंगच्या संशयामुळे चर्चेत असलेले हिरामण खोसकर नाना पटोलेंची भेट घेणार। नाशिक तिकीट कापण्याच्या चर्चांमुळे खोसकरांची धावाधाव। राज ठाकरे आज लातूर दौऱ्यावर, सकाळी 9:30 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार। आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता। मुंबईतील प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमने सामने। बोर्डावरील धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटानं काढल्याचा शिंदे गटाचा आरोप। मनोज जरांगेंची आजपासून पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली, सोलापूरपासून सुरुवात तर नाशिकमध्ये शांतता रॅलीचा समारोप। अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 9वं राष्ट्रीय अधिवेशन। राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन, फडणवीसांची उपस्थिती। प्रकाश आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेचा आज संभाजीनगरमध्ये समारोप। रॅलीनंतर आम खास मैदानावर आंबेडकरांची जाहीर सभा। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी आज मुंबईमध्ये सहकार विभागाची सुनावणी। हजर राहण्यासाठी सुनील केदार यांना पत्र, रक्कम वसुलीसाठी सरकारचे प्रयत्न। चौफेर टीकेनंतर मोदी सरकारचं एक पाऊल मागे, लॉंग टर्म कॅपिटल गेनवरील कर भरण्यासाठी जुना आणि नवा पर्याय स्वीकारण्याची मुभा। ईडीची ढाल असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा आज फेरविचार, सुप्रीम कोर्टाकडून विशेष खंडपीठाची स्थापना। बांगलादेशातील हिंसाचाराचा नाशिकच्या कांद्याला फटका, नाशिकमधून गेलेले 70 ते 80 ट्रक बांगलादेशच्या सीमेवर अडकले। नोबेल विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशचे हंगामी पंतप्रधान। राष्ट्रपती, विद्यार्थी आंदोलक आणि सेना दलाच्या बैठकीत युनूस यांचं नाव निश्चित। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतासाठी गोल्डन डे, विनेश फोगट, अविनाश साबळे, मीराबाई चानू यांच्याकडून पदकांची अपेक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।